वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। यो जातो मरुदंशजक्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रन्थं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरः क्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः। जय जय रघुवीर समर्थ। डोळा पहावी रघुवीर मूर्ती कर्णी पडावी रघुवीर कीर्ती सदा घडावी रघुवीर सेवा देवा असा छंद मला जडावा श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार। प्रथम श्री गणेशाला वंदन केलेलं आहे, विघ्नहर्ता गजानन आहे। त्याच्यानंतर आजचा जो आपला विषय आहे आज दासनवमीच्या निमित्ताने आज आपण काही दासबोधातल्या काही भागावर थोडं चिंतन करणार आहोत। त्या दासबोधाचे म्हणजे जे रचनाकार आहेत, ग्रंथराज दासबोध असं म्हटलं जातं, त्या श्री समर्थ रामदास स्वामींना वंदन केलेलं आहे आणि त्यांचं जे आराध्य दैवत, त्यांचं जे दैवत आहे प्रभू रामराया, त्यालाही वंदन केलेलं आहे। आणि आपण सगळे जाणकार श्रोते आपल्या सर्वांचेही आशीर्वाद मागत आहेत, आपल्यातल्या अंतरात्म्याला ही वंदन करत आहे आणि आजच्या विषयाला प्रारंभ करूया। दासनवमी श्री समर्थ रामदास स्वामींचं निर्वाण माघ शुद्ध नवमीला झालं, ती ही तिथी आहे। या दासनवमीच्या निमित्ताने आपण दासबोधाचं आगळेपण काय आहे हेही थोडंसं जाणून घेणार आहोत। अनेक ग्रंथ आहेत, अद्वैत तत्त्वज्ञान सांगणारे अनेक ग्रंथ आहेत, अगदी भगवद्गीतेपासून ते अनेक किती योग वासिष्ठ वगैरे असे अनेक ग्रंथ आहेत। त्याच्यामध्ये दासबोधाचं वेगळेपण काय आहे, त्याचं आगळेपण काय आहे, तर दासबोधांमध्ये दोन्ही अंगांचा विचार केलेला आहे। प्रपंचही आहे, परमार्थही आहे, जीवात्माही आहे, परमात्माही आहे, पिंड ब्रह्मांड किंवा भुक्ती मुक्ती, इहलोक परलोक किंवा अभ्युदय आणि निःश्रेयस अशा दोन्ही अंगांचा विचार या दासबोधामध्ये केलेला आहे। आणि म्हणून तो ग्रंथ आपल्याला आणखीन जवळचा वाटतो। तो खरोखर संवादच आहे, गुरु शिष्यांचा संवाद आहे। अगदी पहिल्याच ओवीमध्ये समर्थांनी म्हटलेलं आहे, श्रोते पुसती कोण ग्रंथ काय बोलिले जी येथ श्रवण केली याने प्राप्त काय आहे, अशा प्रश्नानेच या ग्रंथाला सुरुवात झालेली आहे। हा गुरु शिष्यांचा संवाद आहे आणि लगेच दुसऱ्या पुढच्याच ओवीमध्ये त्याचं उत्तर मिळतं आपल्याला। ग्रंथानाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद येथ बोलिला विशद भक्तिमार्ग। प्रश्न उत्तर अशा रीतीने याची रचना केली आहे। कारण समर्थ हे खरं तर हाडाचे शिक्षक आहेत। शिक्षक आणि विद्यार्थ्यामध्ये कितपत जवळीक असावी तशी जवळीक या गुरु शिष्यांमध्ये सुद्धा आहे। आणि शिष्यांच्या मनातले प्रश्नसुद्धा गुरु ओळखतात आणि त्याची उत्तरं कधीकधी शिष्यांनी प्रश्न न विचारताच देतात। आता हा संवाद रूपाने आहे। खरं म्हटलं तर ह्याच्यामध्ये सोपे विषयही आहेत आणि अवघडही विषय आहेत। वरवर वाचताना दासबोध हा पहिल्यांदा तर सोपाच वाटतो, कळला असं वाटतो, सगळं समजलं, काय अवघड तुम्ही म्हणता, आम्हाला सगळं समजलं असं पहिल्यांदा वाटतं। पण जसजसं आपण त्याच्या खोलामध्ये जातो, जसजसा पुन्हा तो ग्रंथ वाचायला लागतो, तसा त्याच्यातला आणखीन गहन किंवा गूढ अर्थ कळायला लागतो। म्हटलं तर हा खूप गहन ग्रंथ आहे, पण ह्या संवाद रूपामुळे तो थोडासा हलका झाला आहे, तो थोडासा सोपा वाटतो। कुठल्याही गहन विषय सोपा करून सांगण्याची ही समर्थांची जी युक्ती आहे ना, ती इथे अगदी आपल्याला नक्कीच पाहायला मिळते। आणि असे अनेकच संवाद रूपाने अनेक ग्रंथ आहेत। अगदी भगवद्गीता हा सुद्धा संवादच आहे, योग वासिष्ठ हा सुद्धा संवाद आहे, अगदी भागवत हा सुद्धा संवादच आहे। संवादामुळे काय होतं तर त्यामुळे त्याच्यातला तोचतोपणा कमी होतो, एकसुरीपणा कमी होतो आणि त्याच्यामध्ये विविधता येते। आणि कधीकधी आपल्या मनातलेही प्रश्न शिष्य विचारतो आणि त्या प्रश्नांची उत्तरंही आपल्याला मिळत जातात। याच्यामध्ये समर्थांनी पहिल्यांदा मंगलाचरण हा विषय घेतलेलाच नाही,
पहिल्या दशकातल्या पहिल्या समासातल्या पहिल्या ओवीपासनं समर्थ आपल्या श्रोत्यांशी प्रत्यक्ष संवादच साधायला सुरुवात करतात. आणि त्या संवाद साधता साधता त्याला कशा कशाचा आधार घेतलेला आहे किंवा या ग्रंथामध्ये काय सांगितलेलं हेही सांगतात. आणि ह्याच्यामध्ये सांगताना ते असेही म्हणतात, भगवत वचनी अविश्वासे ऐसा कोण पतित असे, भगवत वाक्या विरहित नसे बोलणे येथीचे. इथे मी काही माझ्या मनचं काहीच सांगत नाही आहे. भगवंतांनी जे सांगितलं तेच मी माझ्या आपल्या संवादातनं तुमच्या पुढे मांडतो आहे. आणि मग समर्थ आपल्याला पहिल्याच अध्यायामध्ये फलश्रुतीसुद्धा सांगून जातात. कारण श्रोत्यांची नाडी ओळखली आहे ना, समर्थांनी श्रोत्यांची नाडीच ओळखली आहे. कारण श्रोत्यांना काय पाहिजे असतं, साधकांना काय पाहिजे असतं, भक्तांना काय पाहिजे असतं की आम्ही हा ग्रंथ वाचला तर त्याचं फळ काय मिळणार. आपली सगळ्यांची सामान्य प्रापंचिकांची नजर असते ती फक्त फळावर असते. आणि म्हणून पहिल्याच दशकातल्या पहिल्याच समासामध्ये समर्थ सांगून टाकतात, आता श्रवण केली याचे फळं, क्रिया पालटे तत्काळ. क्रिया तत्काळ पालटणार आहे, तुटे संशयाचे मूळ एकसरा. ह्या पहिल्या दशकातल्या पहिल्या समासामध्ये समर्थ सगळीच उत्तरं देऊन टाकतात. आणि नंतर मंगलाचरण म्हणजे गणेश, शारदा, सद्गुरू अशी स्तवनं सुरू करतात. त्यामुळे ही समर्थांची फार वेगळी पद्धत आहे. आणि इथेच समर्थांचं वेगळेपण आगळेपण आपल्याला दिसून येतं. ते हाडाचे शिक्षक तर आहेतच, पण ते मानसशास्त्रज्ञसुद्धा आहे. आणि त्या संवादामुळे त्यांनी हा विषय इतका सोपा करून टाकलेला आहे, इतकं खरं तर आपल्याला गुंगवत नेतात. त्यांनी श्रोत्यांची नाडी ओळखली असल्यामुळे. आणि श्रोत्यांचा आवडीचा विषय काय येतो, आवडीचा विषय हा आपला प्रपंच. आपल्याला प्रपंचाविषयी बोलायला फार आवडतं. प्रपंचातल्या समस्या, प्रपंचातली उत्तरं, प्रपंचातल्या अडचणी या आपण एकमेकांशी बोलत असतो. आणि मग समर्थ त्याच विषयाला हात घालून आपल्याला गुंतवून ठेवतात त्या विषयामध्ये. आणि हळूच हात धरून पुढे पुढे गहन विषयाकडे, अगदी 82 तत्वांकडे, ब्रह्ममायेकडे सुद्धा आपल्याला हाताला बोटाला धरून नेतात. आणि हेच परमार्थ मार्गाला ते नेतात. आणि हे सगळं करत असताना समर्थांनी आपल्याला खरं श्रोत्यांना त्यांनी पुरेपूर ओळखलं आहे. आणि म्हणून स्वगुण परीक्षा सांगताना, स्वगुण परीक्षेचे 4 समास आहेत बरं का, अ ब क ड. याच्यामध्ये समाजामध्ये अवतीभोवती दिसणाऱ्या समाजाचं म्हणा, लोकांचं म्हणा, व्यक्तींचं आपल्याला दर्शन घडतं. आणि आपल्याला वाटतं की अरे अशा व्यक्ती आमच्या अवतीभोवती आहेतच ना. आणि हेच त्यांचं वैशिष्ट्य आहे. या दासबोधामध्ये 20 दशक आहेत आणि 200 समास आहेत. दशक याचाच अर्थ 10 समासांचा समूह. असे 20 दशक आहेत आणि प्रत्येक दशकामध्ये 10 समास, असे 200 समास आहेत. 20 दशक 200 समास, येथे पहावे सावकाश, विवर्ता विशेषाविशेष कळो लागे. हळूहळू कळणार आहे असं समर्थ आपल्याला वारंवार सांगतात. या दासबोधामध्ये विषय तरी किती आलेत, किती विविध विषय आलेले आहेत. कितीतरी विषय, मूर्ख लक्षण आहे, पढत मूर्ख लक्षण आहे, उत्तम लक्षण आहे, माया लक्षण आहे, ब्रह्मोद्भव लक्षण आहे, स्वगुण परीक्षा आहे, कहाणी निरूपण आहे, किती विषय आलेले आहेत. कारण समर्थ हे स्वतःच किती विविध अंगाने, विविध पैलूंचं म्हणतात तसं इतकं व्यक्तिमत्व वेगळं आहे. असे हे समर्थ कशात प्रवीण होते, तर त्यांना तीरंदाजी येत होती, त्यांना घोडेस्वारी येत होती, त्यांना उद्यानशास्त्र अवगत होतं, त्यांना खगोलशास्त्र माहिती आहे, त्यांना संगीत माहिती आहे, गायन माहिती आहे, वादन माहिती आहे, नृत्यकला माहिती आहे. अहो एवढंच कशाला, त्यांना पाकशास्त्रसुद्धा माहिती आहे. सगळ्याचं पुरेपूर नॉलेज त्यांना आहे. म्हणजे बांधकामशास्त्र, त्याच्यातल्या विटा किती लांबीच्या, किती रुंदीच्या, त्या कशा भाजाव्यात, कितपत भाजाव्यात, हे सगळं त्यांना ज्ञान आहे. पाकशास्त्राचं आत्ता म्हटलं तर आपल्या गृहिणींपेक्षा किती प्रकारची रायती, किती प्रकारचे सांडगे, किती प्रकारच्या कुरडया, किती प्रकारच्या कोशिंबिरी त्यांनी सांगून ठेवलेल्या आहेत. म्हणजे त्यांना कशाचं ज्ञान नाही असं नाहीच आहे. आणि ह्या दासबोध ग्रंथामध्ये त्यांनी हे अगदी ह्या सगळ्या विषयांची आणि त्याच्यातल्या ज्ञानाची अगदी लयलूट केलेली आहे. पण हे सगळं सांगत असताना आपल्याला परब्रह्म, परमात्म्याकडे सुद्धा ते हळूच हलकेच घेऊन जात आहेत. असं हे समर्थांचं फार वेगळं व्यक्तिमत्व आहे. अशाच या समर्थांना वंदन करून आपण काही समासांचा, काही विषयांचा उलगडा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता हे समर्थांचं व्यक्तिमत्व कसं होतं, तर अत्यंत काटक होते, अत्यंत चपळ होते. चपळपणा तर इतका होता समर्थांकडे की म्हणजे
भिक्षा निरूपणामध्ये तर त्यांनी मनाच्या श्लोकाचंही महत्त्व सांगितलं आहे, भिक्षेचंही महत्त्व सांगितलं आहे. पण एखाद्या रस्त्याच्या, एखाद्या गल्लीच्या तोंडाशी त्यांनी एक श्लोक सुरू केला. झप 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 मोठ्याने खड्या आवाजात तो श्लोक म्हणत ते श्लोक संपेपर्यंत त्या रस्त्याच्या दुसऱ्या टोकाशी पोचलेले असायचे. म्हणजे सगळीकडे त्यांचा कामाचा उरक, कामात म्हणजे अगदी दांडगा उरक होता त्यांचा. आणि त्याच्यातला झपाटा जो होता ना, तो अतिशय विलक्षण असा, प्रशंसनीय असा होता. सगळीच कामं त्यांची दिव्य होती, भव्य होती. कारण त्यांना आवडतच नव्हतं. उत्कट भव्य तेची घ्यावे, मळमळीत अवघे टाकावे, असं समर्थांनी सांगून ठेवलेलं आहे. आणि म्हणूनच आपण वारंवार समर्थ रामदास स्वामी म्हणतो आहे, आपण ज्ञानेश्वर माऊलींना संत म्हणतो, तुकाराम महाराजांना जगद्गुरू म्हणतो, किंवा इतर सगळे संत एकनाथ, संत नामदेव, संत तुकाराम असं आपण म्हणतो. पण समर्थांना मात्र आपण समर्थ म्हणतो. आपण संत रामदास स्वामी म्हणत नाही, समर्थ रामदास स्वामी म्हणतो. कारण त्यांचं सामर्थ्यच इतकं विलक्षण आहे. आणि म्हणून आपण त्या समर्थांना समर्थ रामदास स्वामी असं म्हणतो. या दासबोधामध्ये संस्कृतीच्या 8ही अंगावर त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. संस्कृतीची 8 अंग कुठली तर राजकारण आहे, धर्मकारण आहे, अर्थकारण आहे, समाजकारण आहे, वाङ्मय आहे, कला आहे, विज्ञान आहे, शिक्षण आहे. अशा 8ही अंगांचा याच्यामध्ये विचार केलेला आहे. अगदी लेखनक्रिया याच्यामध्ये शिक्षणाचाही विचार केला आहे. कागद कसे असावे, शाई कसा असावी, अक्षर कसं असावं, सुरुवातीचं कसं असावं, शेवटपर्यंत कसं असावं, 2 ओळीमध्ये अंतर किती राखावं, किती विचार केलेला या सगळ्याचा. त्यामुळे या सगळ्या ग्रंथामध्ये सगळ्या गोष्टींचा साकल्याने विचार केलेला आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये व्यष्टीचा विचार आहे, याच्यामध्ये समष्टीचा विचार आहे, आणि ह्याच्यामध्ये परमेष्टीचा सुद्धा विचार आहे. जीव, जगत आणि जगदीश या तिन्हीचा विचार केलेला आहे. आणि समर्थांनी हा उपदेश कुणाला केलेला आहे? अधिकारी पुरुष तरी कोण आहे? सगळ्यांसाठी हा दासबोध आहे. जाती, वर्ण, पंथ, संप्रदाय या सगळ्यांशी त्यांचा प्रत्यक्ष संबंध आला होता. समर्थांचा ते काही फक्त ब्राह्मणापुरते, हिंदूंपुरतं असं नाहीच आहे मुळी. त्या समाजामध्ये ते वावरत होते. कित्येक मुस्लिमसुद्धा त्यांचे शिष्य होते. त्यामुळे सगळ्यांसाठी हा दासबोध आहेच आहे. त्यामुळे समाजाच्या सगळ्या गरजाही ते जाणत होते, समाजातल्या अडचणीही ते जाणत होते, त्याच्यातल्या समस्या काय आहे, परकीय आक्रमणं कशी होती, हे सगळं त्यांना ठाऊक होतं. आणि खरं सांगू का, भिक्षेच्या माध्यमातून त्यांनी समाजाचं परीक्षण केलं, समाजाचं निरीक्षण केलं. आणि म्हणून त्यांनी सांगूनच ठेवलेलं आहे, नित्य नूतन हिंडावे, एकच परिसर वारंवार नाही पालथा घालू, नित्य नूतन हिंडावे, उदंड देशाटन करावे, तरीच भिक्षा मागता बरवे श्लाघ्यवाणे. भिक्षा मागता मागता समाजाचं परीक्षण केलेलं आहे. आणि ते समर्थत भिक्षेला कामधेनू असं म्हणायचे. आता ह्याच्यातनं त्यांना लोकांची स्थिती काय आहे, राजकीय परिस्थिती काय आहे, परिवर्तन काय करायला पाहिजे, काय घडतं आहे समाजामध्ये, याचा सगळ्याचा विचार त्यांनी केलेला आहे. आता हे सगळं ह्या दासबोधामध्ये किती विषय आहेत. म्हणजे दासबोध हा खरं तर आयुष्यभर वाचण्याचा ग्रंथ आहे. एक आयुष्यसुद्धा कमी पडेल. कारण प्रत्येक ओवीमध्ये, प्रत्येक समासामध्ये इतके वैविध्य आहे त्यांच्या ह्याच्यात. म्हणजे परदेशामध्ये असं म्हणतात बरं का, परदेशामध्ये समाजावर टिप्पणी करणारं एक समजा पुस्तक लिहायचं झालं तर त्याचे निकष काय आहेत. परदेशामध्ये असे 4 त्याचे क्रायटेरिया मानले जातात. पहिलं म्हणजे समाजावर काही ग्रंथ लिहायचा असेल तर त्याच्यामध्ये सेल्फ हेल्प, स्वतःला मदत, स्वमदत गट कसा असावा, सेल्फ हेल्प असा एक विषय त्याच्यामध्ये आहे. दुसरा आहे तो म्हणजे मॅनेजमेंट. कसली मॅनेजमेंट, समाजाचं कसं व्यवस्थापन करावं हा दुसरा विषय आहे. तिसरा आहे रिलेशनशिप, नात्यातली, समाजामध्ये सुद्धा एकमेकांमधलं नातं कसं असावं ही रिलेशनशिप आहे. आणि चौथा विषय आहे तो लीडरशिप आहे. सेल्फ हेल्प, मॅनेजमेंट, रिलेशनशिप आणि लीडरशिप हे 4ही विषय ज्याच्यामध्ये बघायला मिळतात, किंवा हे 4ही विषय ज्या ग्रंथामध्ये अंतर्भूत आहेत, तोच हा दासबोध आहे. म्हणजे परदेशी लोकांनी काहीही करावं, पण दासबोधामध्ये या सगळ्याचाही विचार केलेला आहे. याच्यामध्ये महंत लक्षणं आहेत, उत्तम लक्षणं आहेत, नेतृत्व लक्षणं आहेत. अगदी कुठलंही गोष्ट, कुठल्याही तुम्ही भूमिकेमध्ये असा, दासबोधातनं तुम्हाला निश्चितपणाने मार्गदर्शन मिळणारच मिळणार, असा हा दासबोध आहे. आणि म्हणून याला ग्रंथराज असं म्हटलेलं आहे.
दासबोधाला कधी नुसतं दासबोध म्हणायचंच नाही, ग्रंथराज दासबोध असाच त्याचा नेहमी उल्लेख करायचा आहे. हा दासबोध लिहिला कुठे आणि कसा? तर पहिल्यांदा जुना दासबोध जो आहे तो 21 समासी दासबोध आहे आणि त्याच्यानंतर तो 21 समासी होता तो जुना दासबोध आजही उपलब्ध आहे. पण त्याच्यानंतर जेव्हा परत समर्थांनी दासबोध लिहिला तेव्हा पहिल्यांदा 7 दशक लिहिले. प्रत्येक दशकात 10 समास असे 7 दशक लिहिले आणि 8वा जो दशक आहे ज्याला ज्ञानदशक म्हटलं जातं, हा ज्ञानदशक त्यांनी फार पूर्वीच आधीच लिहून ठेवलेला होता आणि तो नंतर त्याला जोडला आणि मग त्याच्यामध्ये भर घालत घालत पुढचे काही समास लिहिले. असा 20 दशक आणि 200 समास. दशक पद्धती, दशमान पद्धती याच्यामध्ये दिसून येते. ही समर्थांनी कधीच अवलंबलेली आहे. म्हणजे आता त्यांच्या 1659 हा दासबोध ग्रंथ लिहिला होता. कुठे लिहिला होता? तर शिवथरघळ येथे. आणि शिवथरघळीला एक समर्थांनी शिवथरघळ त्यांच्या फार आवडीचा प्रदेश होता आणि शिवथरघळीला त्यांनी एक सुंदर नाव दिलं. त्याचं नावच आहे मुळी सुंदर मठ. सुंदर मठामध्ये कल्याण स्वामीला लेखकू बनवून त्या भव्य असा प्रपात जो पडत होता, जलप्रपात जो धबधबा आहे, त्या धबधब्याच्या जवळ जी घळ होती तिला शिवथरघळ असं म्हणतात. अशा शिवथरघळीमध्ये समर्थ आणि त्यांचा लाडका शिष्य कल्याण स्वामी हे दोघे बसले होते. कधीचा सुमार आहे हा? तर इसवी सन 1659 साली. समर्थांची मनोवृत्ती कशी होती? नुकताच अफजल खानाचा पाडाव झाला होता, अफजल खानाचा वध झालेला होता आणि स्वराज्य स्थापनेची शुभचिन्ह दिसायला लागली होती. हा जो आपला शूर बहादूर पराक्रमी असा शिवराय या महाराष्ट्राला किंवा ह्या देशाला स्वातंत्र्य, साम्राज्य, स्वराज्य मिळवून देईल अशी शुभचिन्हही दिसायला लागली होती आणि तो राज्यविस्तारही करत होता. अशा प्रसन्न मनस्थितीमध्ये समर्थांनी हा दासबोध लिहिला आहे. अत्यंत प्रसन्न मनस्थिती होती. कल्याणासारखा लेखक होता. कल्याण तरी काय, समर्थांच्या तोडीस तोडच होता. म्हणजे खरं एक इथे मोह होतं की जसं व्यासांनी श्री गणेशाला हे सगळं महाभारत सांगितलं, हे लिहून घेतलं गणेशाने, तितक्याच वेगाने, तितक्याच चपळतेने या कल्याणाने हा सगळा दासबोध ग्रंथ समर्थांनी सांगावा आणि ह्यांनी लिहून घ्यावा. आणि लिहून घेता घेता जवळजवळ तो मुखोद्गत झाला होता. असा हा दासबोध ग्रंथ, खरंच तो अगदी विलक्षण असा ग्रंथ आहे. या ग्रंथाच्या नंतर कितीतरी प्रती काढल्या गेल्या आणि सगळ्या शिष्य प्रशिष्य यांनी पुन्हा त्याचं लेखन केलं, त्याच्या प्रती तयार केल्या आणि अनेक ठिकाणी त्या दासबोधाचं वितरणही केलं आणि समर्थांच्या अनेक शिष्यांनी त्याची अनेक वेळेला पारायणही केलेली आहे. आजही धुळ्याच्या वाघ मंदिरामध्ये त्याची एक मूळ प्रत जी आहे, कल्याणाच्या अक्षरामध्ये अत्यंत सुरेख, अत्यंत सुवाच्य असं अक्षरामध्ये, रेखीव अशा अक्षरामध्ये कल्याण स्वामींनी लिहिलेली दासबोधाची मूळ प्रत आजही धुळे इथल्या वाघ मंदिरात आपल्याला पाहायला मिळते. असा हा सार रूपाने असणारा ग्रंथराज इतका अद्भुत असा ग्रंथ आहे. जितक्या वेळा त्याचं पठण करावं, जितक्या वेळा तो वाचावा, तितक्या वेळेला त्याच्यामध्ये नवनवीन अशी रत्न सापडत जातात. समर्थांनीच सांगून ठेवलेले, विवरता विशेषा विशेष कळो लागे. जितक्या वेळा तुम्ही वाचाल तेवढा त्याच्यातलं विशेष, अधिक विशेष कळायला लागतं. आणि खरंच आहे, यामध्ये समर्थांनी काय काय सांगितलं तर समाजातला आदर्श पुरुष कसा असावा याचं विवेचन करताना अनेक वेळा त्यांनी सिद्ध लक्षण सांगितलं आहे, निस्पृह लक्षण सांगितलं आहे, महंत लक्षण सांगितलं आहे. तसंच उत्तम पुरुष निरूपण सांगताना त्यांनी निरनिराळ्या पैलूच्या माध्यमातनं अनेक उत्तम गुणांचं विवरण केलं आहे. पण अर्थातच असे जे आदर्श पुरुष आहेत ना, समाजामध्ये असे आदर्श पुरुष फारच कमी आढळतात. सहस्रामध्ये कोणी एक, पाहे देवाचा विवेक, परी त्या देवाचे कौतुक, ठाई न पडे. सहस्रामध्ये कोणी एक. खरंच आहे, थोर पुरुष, उत्तम पुरुष, निस्पृह पुरुष या जगामध्ये फारच कमी आढळतात. म्हणजे बघा ना, कावळ्यांचा कलकलाट सगळीकडे आढळतो, पण कोकिळेचं पूजन फारच कमी वेळा ऐकू येतं. किंवा बोरी बाभळीची झाडं जगामध्ये सर्वत्र आहेत, पण चंदनाची झाडं फारच थोडी असतात. तसंच या प्रापंचिकाच्या गदारोळामध्ये संत, महंत, विद्वान महात्मे
फार विरळा आहेत, फार कमी आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी की अशा विभूती, समजा असे आदर्श पुरुष, असे थोर महात्मे अगदी आपल्या अवतीभोवती असले तरी ते ओळखायला कठीण असतात. कारण ते वागतात कसे तर सामान्यांसारखे, त्यामुळे ते ओळखता येत नाहीत. आणि ओळखले तरी चटकन समजत नाहीत, आणि समजले तरी मान्य होत नाहीत. त्यांना आपण लगेच मान देत नाही. सगळ्याच संतांना खूप समाजाची टीका, बहिष्कार सहन करावा लागला आहे. तसंच आजही जगामध्ये असतीलही कदाचित थोर महात्मे, पण आपल्याला ते चटकन उमगत नाहीत. पण परमेश्वर मात्र, परमेश्वराला काहीच अशक्य नाही. परमेश्वर मात्र त्यांना आपलं म्हणतो. आणि परमेश्वर जेव्हा आपलं म्हणतो तेव्हा काय होतं तर समर्थानेच सांगून ठेवलेलं आहे, बरे ईश्वर आहे साभिमानी, बरे ईश्वर आहे साभिमानी, विशेष तुळजाभोवानी, परंतु विचार पाहोनी कार्य करणे. ईश्वराला अशा भक्तांचा अभिमान आहे, तुळजाभवानीचा आशीर्वाद आहे. म्हणून कसं कार्य करावं तर हे ईश्वराचे देणे समजून कार्य करावं. किंवा अगदी उपनिषदामध्ये सुद्धा वचन आहे. आपल्याला असं अनेक वेळेला वाटतं ना, मी एवढं काम करतो पण कुणाला त्याची किंमतच नाही आहे. असं नसतं. पण आपण काम कुणाला साक्षी ठेवून करायचं, त्या परमेश्वराला. उपनिषदसुद्धा सांगतं की नायमात्मा प्रवचनेन लभ्या न मेधया न बहुधा श्रुतेन. तुम्ही जगन्मान्य आहात, तुम्हाला जगामध्ये समाजामध्ये मान आहे, म्हणून परमेश्वर तुम्हाला प्रसन्न होईल असं नाही आहे. यम एष वृणुते तेनही तस्य लभ्यः. तो ज्याला निवडतो ना तोच त्याला बरोबर त्याच्यावर कृपा करतो. अशा फारच थोड्या भाग्यवंतावर ईश्वराची कृपा झालेली असते. आणि जो ईश्वराला निवडतो ना त्याला ईश्वराने आधीच निवडलेलं असतं. वृणुते शब्द वापरला आहे म्हणजे निवडणे. ईश्वराने अशा पुरुषांना आधीच निवडलेलं असतं. अशा थोर महंतामध्ये अग्रस्थानी श्री समर्थ विराजमान आहे. आणि अशा थोर महात्म्यांवर परमेश्वर कशी कृपा करतो. परमेश्वर अशा महंतांना अगदी भरभरून देत असतो. ते काय देत असतो, त्या सर्व साक्षी ईश्वराची कृपा आहे. हे असं अनेक वेळा समर्थांनी विनयाने हे स्पष्ट केलेलं आहे. आपल्याला सांगितलेलं आहे की हे जे काही मला प्राप्त झालं आहे ते सगळं देणे ईश्वराचे. आज आपण ह्याच विषयाचा अगदी अल्पसा परिचय करून घेणार आहोत. दशक 18मधल्या 6व्या समासातल्या 14 ते 21 ज्या ओव्या आहेत ना त्या हेच सांगणारे आहेत की देणे ईश्वराचे. काय देणं ईश्वराचं आहे तर अशा थोर महात्म्यांच्या हातून, संत असू देत, महात्मे असू देत, थोर विभूती असू देत, अवतार असू देत, ह्या सगळ्यांच्या हातून काहीतरी भव्य दिव्य असं कार्य घडतं. म्हणजे त्यांच्या आयुष्यातच अद्भुतपणा आहे, भव्यपणा आहे, नाट्य आहे, चमत्कार आहे, धर्मस्थापना आहे, अशा अचाट गोष्टी दिसून येतात. आणि हेच समर्थांनी आपल्याला दासबोधामध्ये सांगितलं आहे. त्या थोड्याशा अल्पशा भागावर थोडासा प्रकाश टाकण्याचं किंचितचं कार्य आपण करणार आहोत. सकळ करता तो ईश्वरू, सकळ करता तो ईश्वरू, तेने केला अंगीकारू, तया पुरुषाचा विचारू विरुळा जाणे. पहिल्यांदा हे लक्षात घेतलं पाहिजे, सगळं करणारा आहे तो परमेश्वर आहे. मी कोणी नाही, मी कोणीही नाही आहे. पण आपल्यालाच वाटत असतं मी एवढा मोठा, मी किती शहाणा, मी किती विद्वान, मी किती सत्तावान, मी किती श्रीमंत. काही नाही, सकळ करता तो ईश्वरू. आणि तेने केला अंगीकारू, त्यांनी ज्याचा अंगीकार केला आहे, त्यांनी ज्याचा स्वीकार केला आहे, परमेश्वराने ज्याला आपलं म्हटलं आहे त्याच्यावर परमेश्वर भरभरून कृपा करतो. आणि काय करतो, या सृष्टीमध्ये घडणाऱ्या प्रत्येक कार्याच्या मागे प्रेरणा कुणाची आहे, ईश्वराची आहे. आपण म्हणतो सुद्धा या विश्वामध्ये, या सृष्टीमध्ये परमेश्वराच्या सत्तेशिवाय झाडाचं पान देखील हलत नाही. मग मी कशाचा गर्व करतोय, मला अहंकार कशाचा आहे, मी शहाणा, मी सुंदर, मी विद्वान, कशाचा अहंकार आहे. सगळं करणं आहे ते परमेश्वराचंच आहे. असा ईश्वर मात्र ज्याचा अंगीकार करतो, ज्याच्यावर कृपा करतो, त्याचं जीवन उजळून निघतं. त्याच्या जीवनाला तेज, दिव्यता, भव्यता प्राप्त होते. आणि मग अशा पुरुषाचं जीवन ज्याला समजतं तोच भाग्यवान.
अशा पुरुषांच्या सहवासात जे कोणी भाग्यवान येतात ते त्यांना गुरु मानतात आणि तेच सगळे भाग्यवाने यः पश्यति स पश्यति असं म्हटलेलं आहे. आता त्याच्या आयुष्यामध्ये, अशा थोर महात्म्यांच्या आयुष्यामध्ये न्याय आहे, नीती आहे, विवेक आहे, विचार आहे, हे गुण तर अशा पुरुषाच्या ठिकाणी स्थायी भावासारखेच वावरत असतात. आणि त्याच्यामध्ये सत्य भाषण आहे, सदाचरण आहे, हे तर त्याच्या रोमरोमात अगदी भरून राहिलेलं असतं. असा दैवी पुरुष कधीच कोणावर अन्यायही करत नाही, कुठे तो असत्य भाषणही करत नाही, किंवा कुठे अन्यायाचं वर्तन आढळलं तर तो लगेच त्याचा प्रतिकार करतो. सन्नीतीने वागणं हा त्याचा स्वभाव धर्मच होऊन बसलेला असतो. आणि त्याचं वागणं कसं असतं ते समर्थांनी मनाच्या श्लोकात सुद्धा सांगूनच ठेवले. आपल्यालाही उपदेश केला आहे, जनी निंद्यते सर्व सोडोनी द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. एक साधी सोपी युक्ती सांगितली. आपल्याला वेद उपनिषद काही धुंडाळायला नको. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, लोक ज्याला नावं ठेवतात ते सगळं टाकून द्यावं आणि लोकांना जे आदर्श वाटतं तसंच वागावं. अर्थात आता निंद्य आणि वंद्य याचे क्रायटेरिया बदललेला आहे. शेवटी आपला अंतरात्मा जो आपल्याला आतला सिक्स सेन्स जो सांगतो तसंच वागावं, कारण अंतरात्मा कधीही चुकीचं मार्गदर्शन करत नाही. आता हे जे थोर महात्मे ज्यांच्यावर ईश्वराची कृपा झालेली आहे ते कसे वागतात आणि आपण कसे वागतो, फरक आहे. या निशा सर्व भूतानां तस्यां जागृती संयमी, यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुनेः. त्यांच्यात आणि आपल्यात हाच तर फरक आहे ना. ते वेगळे आणि आपण वेगळे. काय वेगळं आहे तर कितीही कठीण प्रसंग आला, हे थोर महात्मे कसे असतात, कितीही कठीण प्रसंग आला तरी त्याच्यावर सारासार विचार करून पण तरीही चटकन निर्णय घेणं त्यांना सहज शक्य होतो. कारण काय सांगितलं आहे, त्यांना चटकन निर्णय घेता येतो, निर्णयशक्ती उत्तम असते. कारण काय आहे तर त्यांची बुद्धी सत्वशीलतेमुळे अतिशय तल्लख झालेली असते, अतिशय सूक्ष्म झालेली असते आणि सूक्ष्म झाल्यामुळे व्यापक झालेली असते. आणि अशा तल्लख बुद्धीमध्ये, अशा प्रज्ञेमध्ये, अशा ऋतंभरा प्रज्ञेमध्ये निर्णय असतो, विवेक असतो आणि म्हणून त्यांनी घेतलेले निर्णय नेहमी बरोबर योग्यच ठरतात असंही आहे. एवढंच नाही तर तो जो बोलतो त्याच्या वाणीला सुद्धा एक प्रकारचं वजन प्राप्त झालेलं असतं किंवा वाचासिद्धी प्राप्त झालेली असते. वाचासिद्धी म्हणजे काय, त्यांनी बोललेलं खरंच होतं आणि म्हणूनच आपल्याकडे वरदान द्यायला महत्त्व आहे. एखाद्या थोर पुरुषाचा आशीर्वाद जर का आपल्याला लाभला ना तर त्यांनी बोललेलं खरं होईलच, नक्की होईल अशी आपली खात्री असते. कारण इथे सांगितलेलं आहे, न्याय नीती विवेक विचार नाना प्रसंग प्रकार परीक्षणे परांतर देणे ईश्वराचे. असे पुरुष काय काय करतात बघा, त्यांचं बोलणं कधीही खोटं ठरत नाही. अशा महापुरुषाचं मनसुद्धा विशाल झालेलं असतं, इतकं विशाल, इतकं सूक्ष्म, इतकं व्यापक झालेलं असतं की परांतराचं जाणता येतं. दुसऱ्याच्या अंतःकरणामध्ये, दुसऱ्याच्या मनामध्ये काय आहे हे असे पुरुष जाणू शकतात आणि त्याचं निराकरणसुद्धा त्यांना करता येतं, त्याच्यावरचा उपायसुद्धा त्यांना समजतो. एखाद्याच्या मनामध्ये काय प्रश्न आहे, काय सलतंय, काय ठुसठुसतंय हे त्यांना लगेच कळतं आणि त्याच्यावरचा उपायही त्यांना सांगता येतो. मात्र खरे थोर महात्मे ह्याचं श्रेय स्वतःकडे घेत नाहीत, ते म्हणतात देणे ईश्वराचे. पुढे सांगितलं आहे, महायत्न चावधपणे समयी धारिष्ट धरणे अद्भुतची कार्य करणे देणे ईश्वराचे. काय सांगितलं आहे, महायत्न सावधपणे. कुठलंही मोठं कार्य बघा ना, या सगळ्या थोर महात्म्यांनी केवढाली कार्य केलेली आहेत. अगदी समर्थांचं उदाहरण घेऊया, शंकराचार्यांचं घेऊया की अगदी माऊलीने 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी कशी लिहिली. अफाट कार्य आहे, अचाट कार्य आहे. 16व्या वर्षी लहान मुलाला, म्हणजे त्या 16 वर्षाच्या मुलाला काय कळत असतं खरं, पण ह्या 16व्या वर्षी जगाला अगदी दीपवून टाकणारा, जगाला मार्गदर्शक ठरणारा दीपस्तंभासारखा असा ज्ञानेश्वरीसारखा, भावार्थ दीपिकेसारखा ग्रंथ माऊलीने लिहिला. हे दिव्यकर्मस्थ नाही का.
अहो, शंकराचार्यांनी, आद्य शंकराचार्यांनी आपल्या 32 वर्षाच्या आयुष्यामध्ये 2दा पायी भारतभ्रमण केलेलं आहे. 4 दिशांना 4 मठांची स्थापना केलेली आहे. ग्रंथरचना तर अमाप आहे. प्रकरण ग्रंथ आहेत, आकर ग्रंथ आहेत, किती ग्रंथरचना केली आहे, त्याच्यावर भाष्य केलेलं आहे, किती स्तोत्र रचना केलेली आहे, वैदिक धर्माची प्रतिष्ठापना केली आहे. केवळ 32 वर्षाच्या आयुष्यात. आम्हाला 32चे 64 झाले तरी अजून काही कळत नाही. एवढं यांना कार्य जमलं कसं? ते म्हणतात देणे ईश्वराचे. हे माझं कार्य नाहीच आहे, हे परमेश्वराने दिलेलं आहे. आणि खरंच आहे, परमेश्वर देतो तेव्हाच एखाद्यावर भरभरून कृपा होते. म्हणजे अगदी शांतीब्रह्म एकनाथ महाराज असतील, जगद्गुरू तुकाराम महाराज असतील, किंवा स्वतः श्री समर्थांचं उदाहरण घ्या ना. समर्थांनी आपल्या आयुष्यामध्ये केवढं कार्य केलेलं आहे. भारतभ्रमण तर त्यांनीही केलेलं आहे. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या हयातीमध्ये 1100 मठ स्थापन केले. किंवा मारुतीची मंदिरं, किंवा मारुतीची मंदिरं हे नुसतं नाव आहे, त्या वस्तुतः त्या व्यायामशाळा होत्या. शिष्य प्रशिष्यांच्या कितीतरी पिढ्या समर्थांनी आपल्या हयातीत पाहिल्या. 11 पिढ्या त्यांनी पाहिलेल्या आहेत. जनसामान्यांना त्यांनी मार्गदर्शन तर केलंच आहे. शिवरायांबरोबर गुप्त राजकारणसुद्धा केलेलं आहे. स्वतः कशामध्ये न गुंतता, स्वतः कधी त्याचं श्रेय न घेता गुप्त राजकारणसुद्धा केलेलं आहे. रामदासी संप्रदायामध्ये त्यांनी दासबोध, आत्माराम आणि मनोबध ही प्रस्थानत्रयी निर्माण केलेली आहे. कितीतरी अभंग आहेत, कितीतरी भजनं आहेत, आरत्या आहे, भारुड आहे, डफगाणी आहेत. काय केवढं कर्तृत्व आहे. पण हे सगळं कर्तृत्व करूनसुद्धा ते म्हणतात मी कोणी नाही. हे सगळं करणे जगदीशाचे, आणि कवित्वची काय मनुष्याचे. ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. हे काहीही कर्तृत्व माझ्याकडे नाही आहे असं समर्थ म्हणतात. पण हे सगळं म्हणत असताना त्यांनी शिवरायांनासुद्धा घडवलेलं आहे. खबरदारीने केलेला अतिमोठा प्रयत्न सिद्धीला जाणं ही सुद्धा ईश्वरी कृपाच आहे. देणे ईश्वराचे. याच्यामध्ये शिवरायांना लागू पडतील अशा कितीतरी ओव्या आहेत. म्हणजे बघा ना, आग्र्याहून सुटका शिवरायांनी करून घेतली मिठाईच्या पेटाऱ्यात बसून. खरं तर हे जोखमीचंच काम होतं, पण तरीसुद्धा ते धाडसानी केलं आणि त्याच्यात ते यशस्वी झालं. हे सुद्धा याला ईश्वरी कृपाच आहे. हे सुद्धा स्वतःकडे कुठलंही श्रेय न घेता ते म्हणतात देणे ईश्वराचे. आणि समर्थांचं हे सांगणंच आहे. आणि सगळ्या ठिकाणी त्यांनी सांगितले सावधपणा पाहिजे. सावधपणं, दक्षता पाहिजे. पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपणं सर्व विषयी. सगळ्या विषयामध्ये सावध. प्रपंचात सुद्धा सावधगिरी बाळगायलाच लागते, आणि परमार्थात तर त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने सावधगिरी बाळगायला लागते. समर्थ म्हणतात अखंड चाळणा करावी. फार आवडीचा शब्द आहे समर्थांच्या. चाळणा करावी म्हणजे काय आहे? चाळणा म्हणजे कशाची चाळणा करायची? तर सतत विचार मंथन पाहिजे. अंतर्मुख होऊन आपल्याच विचारांचं चालना करायचे, पुन्हा पुन्हा मंथन करायचे, आणि तो विवेक करायचा आहे. समर्थांचा विवेक आणि वैराग्यावर सुद्धा भर आहे. जीवनामध्ये कितीही कठीण प्रसंग आला तरी विवेकशील जो पुरुष असतो त्याचा कधीही धीर सुटत नाही. अगदी अनपेक्षित प्रसंग आला तरी तो त्याला धीराने, धैर्याने तोंड देतो. अगदी हिंस्त्र श्वापदसुद्धा समर्थांसमोर गरीब गाय होऊन जायची. एका घळीमध्ये 2 वाघ समर्थांच्या शेजारी बसलेले असायचे आणि समर्थांचं लेखन सुरू असायचं. ही प्रसंगाला तोंड देणं, सगळ्यांना आपलंसं करणं हे समर्थांकडूनच शिकायला पाहिजे. आणि तरीसुद्धा समर्थ म्हणतात ते देणे ईश्वराचे आहे. समर्थ पुढे सांगतात यश कीर्ती प्रताप महिमा उत्तम गुणासी नाही सीमा. यश कीर्ती प्रताप महिमा सद्गुणेत. या उत्तम गुणासी नाही सीमा, नाही दुसरी उपमा, देणे ईश्वराचे. याला उपमाच नाही हो. म्हणजे शेकडो वर्ष लोटली. आता या संतांचं महात्म्य आजही किती वर्ष लोटली. ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, नामदेव, समर्थ रामदास स्वामी किती वर्ष लोटली, पण त्यांची कीर्ती टिकून आहे. यश कीर्ती प्रताप महिमा त्यांचा टिकून आहे. आणि समर्थांनीच सांगून ठेवले मरावे परी कीर्ती रूपे उरावे. प्रसिद्धी
प्रसिद्धी नाही म्हणत आहेत समर्थ, कीर्ती म्हणतात. कीर्ती ही तुमच्या मृत्यूनंतरसुद्धा टिकून राहते आणि अशी ह्या संतांची कीर्ती टिकून राहिलेली आहे. त्यांना मिळालेलं यश त्यांच्या निर्वाणानंतरसुद्धा इतकी वर्ष आहे. त्यांच्यामध्ये इतक्या उत्तमोत्तम सगळ्याच संतांमध्ये, सगळे संत, आता हे 5 संत तर आपण घेतलेत, पण सगळेच संत, अगदी चोखा मेळा घ्या, सोयराबाई घ्या, जनाबाई घ्या किंवा कोणीही, चोखा मेळा घ्या, या सगळ्यांमध्ये हे सगळे गुण आहेच आहेत. कारण धर्मसंस्थापना त्यांनी केलेली आहे. या इतक्या उत्तमोत्तम गुणांचा साठा आहे की त्याला दुसरी उपमाच नाही आहे. हे सगळं जे देणं आहे ते ईश्वराचं देणं आहे. खरंच आहे, आपल्याला प्रत्येकाला काहीतरी ईश्वराने दिलेलं आहे, पण त्याचा उपयोग आपण ईश्वराच्या कार्यासाठी करतो का? जे डोळे दिले आहेत ते आपल्याला ईश्वराचं रूप बघायला दिलेत. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, असं आपल्याला वाटतं का? वाटायला पाहिजे. डोळ्याने आपण नाही त्याच गोष्टी बघत असतो, बघू नये त्या बघत असतो, पण डोळे, नाक, कान हे जी इंद्रिय आहेत ती सगळी परमेश्वराच्या कारणी लावायचे, तरच त्याचं सार्थक होणार आहे. परमेश्वर हाच सगळ्याचा सकळ कर्ता आहे. तो उत्तम गुणांची उधळण करत असतो. खरंच या परमेश्वराने ही इतकी सृष्टी किती विविध रंगी बहुढंगी बनवलेली आहे. बहुरत्ना वसुंधरा अशी ही पृथ्वी आहे. प्रत्येकाला देण्यासाठी त्यांनी काही ना काहीतरी राखून ठेवलेलं आहे. कुणाला अगदी चंद्रासारखा सुंदर चेहरा मिळतो, कुणाला कुंदकळ्यासारखे दात असतात, कुणाच्या लांबसडक केस असतात, कुणाचे डोळे अगदी हरणाप्रमाणे असतात, कुणाच्या बोटामध्ये चित्रकला असते, कुणाचा पदन्यास उत्तम असतो, कुणाला सुंदर शिल्पकला जमते, कुणाला काय, कुणाला सत्ता आहे, कुणाला संपत्ती आहे, कुणाला कर्तृत्व आहे, कुणाला नेतृत्व आहे, कुणाला दातृत्व आहे, कुणाला वक्तृत्व आहे. प्रत्येकाला परमेश्वराने काही ना काहीतरी दिलं आहे, पण ह्याचाच आपल्याला मात्र गर्व होतो. पण हे सगळं जे आहे ना ते देणे ईश्वराचे आहे, ही नम्र भावना मात्र प्रत्येक ठिकाणी असायलाच हवी. तुम्हा आम्हाला कशाला? प्राण्यांनासुद्धा दिलं आहे ना, परमेश्वराने प्राण्यांनासुद्धा दिलं आहे, पण प्राणी त्याचं गर्व करत नाहीत. माझंच हे श्रेष्ठ आहे असं प्राणी म्हणत नाही आहे. नागोबाच्या फण्यावर 10चा आकडा, खेकड्याच्या प्रवासाचा नकाशा वाकडा, करवंदाला चीक आणि आळूलाही खाज, कोणी नाही पाहे तरी लाजाळूला लाज देते कोण? कुणी दिलं हे त्यांना? खेकडा कसा चालतो? वाकडा चालतो. नागोबाच्या फण्यावर 10चा आकडा असतो. करवंदाला चीक आहे, आळूला खाजे, हे सगळं दिलं आहे कोणी? त्या परमेश्वराने दिलं आहे. त्याला धन्यवाद द्यायचे, त्याच्या ऋणात राहायचे. तो करता आहे हे सतत लक्षात ठेवायचे. आणि हे जर लक्षात नाही ठेवलं, मीच करता आहे, अहंकार विमूढात्मा मिथ्याचारस उच्यते. अहंकाराने आपण विमूढ होतो आणि म्हणून आपल्याला त्याचा क्षीण होतो. मी करता ऐसे म्हणशी तेणे तू कष्टी होशी, राम करता ऐसे म्हणशी तेणे पावसी विश्राम. आता एकदा हे काम रामाचं आहे म्हणायचं, राम करता असं सारखं म्हणायचं. राम आहे म्हणून तो हे माझ्याकडनं करवून घेतोय असं खऱ्या भावनेने म्हणायचं, नाटकीपणाने नाही बरं का. जसे आमचे कबीरजी म्हणतात, राम हमारा जप करे हम बैठे आराम, असं वाटलं पाहिजे. रामच सगळं करवून घेतोय, मी काहीच करत नाही, मी काही करत नाही, अशी आतून ठाम भावना झाली पाहिजे. एकदा ते काम रामाचं आहे आणि त्याच्यावर सोपवलं की मग ते उत्तमही होतं आणि त्याचा आपल्याला क्षीणही येत नाही. आणि खरंच आहे. आणि पुढे समर्थ आपल्याला असं सांगतात, देव ब्राह्मण आचार विचार कित्येक जनासी आधार, सदा घडे परोपकार देणे ईश्वराचे. आचार विचार किंवा इतर जनांना आधार देणारं जो कोणी व्यक्तिमत्व आहे हे सुद्धा देणे ईश्वराचं आहे. समर्थांनी शिवछत्रपतींना म्हटलेलं आहे, बहुत जनासी आधारू, असं ते म्हणत असत. आणि धर्मरक्षण करण्याच्या बाबतीत तर शिवाजी महाराजांच्या तोडीचा कोणीही नाही. त्या काळी धर्माची अवस्था अत्यंत दीन झालेली होती. अशा या धर्मस्थापना करण्याचं फार मोठं कार्य शिवरायांनी केलेलं आहे. किंवा अगदी भगवद्गीतेत सांगितलं, धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. श्री समर्थ काय
किंवा शिवराय काय, छत्रपती शिवाजी महाराज काय, हे खरं तर म्हटलं तर विभूतिमत्वच आहे. जे विभूती योगाच्या शेवटी सांगले यद्यद विभूतिमत्सत्वम श्रीमदूर्जितमेव वा. हे जे जे श्रीनियुक्त आहे, जिथे जिथे भव्यता आहे, उत्कटता आहे, उदात्तता आहे, तिथे माझा वास आहे असं समज. त्यामुळे समर्थांमध्ये काय, शिवरायांमध्ये काय, माऊलीमध्ये काय, अगदी शंकराचार्यामध्ये काय, अशा अनेक विभूतींमध्ये हे देणे ईश्वराचं आहेच आहे. त्यामुळे ह्या दोघांचे, शिवरायांचं काय आणि समर्थांचं काय, या दोघांची विचारधारा जी होती ती एकच होती. समर्थांची जी होती ती प्रेरक होती आणि शिवरायांची जी होती ती कृतीपर्यवसायी होती. त्यांनी एक लेजिस्लेशन केलं आणि ह्यांनी एक्झिक्युशन केलेलं आहे. त्यामुळे ह्या दोन्ही ह्या विभूतीच आहे आणि ह्यांना ईश्वराने भरभरून दिलेलं आहे. या दोघांचंही कार्य समांतरही होतं एकमेकांना आणि पूरकही होतं. अशा ह्या समर्थांचा काय प्रयत्नवाद असेल, राष्ट्रवाद आहे, पुरुषार्थ आहे, या सगळ्याचं स्वच्छ नितळ असं प्रतिबिंब कुठे पाहायला सापडतं, ते छत्रपती शिवाजी महाराजांमुळे समर्थांच्या विचाराचं पूर्ण प्रतिबिंब पाहायला सापडतं. या दैवी गुणांना समर्थांच्या मार्गदर्शनामुळे झळाळी मिळाली आणि खरं तर हे दोघंही लोकोत्तर असे पुरुष होते. कारण हे देणं आहे ना, दोघांना जे वेगळे वेगळे पण विलक्षण गुण परमेश्वराने दिलेत, हे देणं ईश्वराचं आहे. म्हणजे पराक्रम असेल, शौर्य असेल, सहिष्णुता असेल, मुत्सद्दीपणा असेल, प्रसंगावधान असेल किंवा रयतेविषयी आस्था आहे, कळकळ आहे, हे सगळे शिवाजी महाराजांमध्ये गुण होतेच होते. समर्थ आता पुढे सांगतायत, येहलोक परलोक वाहणे, अखंड सावधान राहणे, बहुत जनांचे साहणे, देणे ईश्वराचे. समर्थ स्वतः वागून स्वतः आचरण करतायत आणि मग सांगतायत प्रपंच आणि परमार्थ याची सांगड कशी घालायची. इथे म्हटलेलं आहे बहुत जनांचे साहणे. खूप सोसावं लागलं. सगळ्याच संतांना समाजाची टीका, बहिष्कार खूप सोसावा लागला. समर्थ आपल्याला सांगतायत मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे, पण स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे. आपण दुसऱ्याचं वाईट बोलणं, अपमानकारक बोलणं सहन करायचं, पण स्वतः मात्र नेहमी मधुर उत्तर करायचे, गोड बोलायचे आणि जना सर्व लोकासी रे निववावे, असं सगळ्या लोकांना जिंकून घ्यायचे. समर्थांनी हेच केलं. कधी निव्वळ, कधी गलबला, कधी निव्वळ, ऐसा कंठित जावा काळ. कधी ते एकांतात जायचे, कधी लोकांतात जायचे, पण हे सगळ्याचा सुवर्ण मध्य साधून त्यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टी घडवून आणलेल्या आहेत आणि हेच कठीण आहे. समर्थ म्हणतात देवाचा कै पक्ष घेणे, ब्राह्मणाची चिंता वाहणे, बहुजनासी पाळणे, देणे ईश्वराचे. देवाचा कै पक्ष घेणे, आपण देवाच्या बाजूने, देवाच्या मनातलं जे जे तुझे विहित ते ईश्वराचे मनोगत, ईश्वराची जी इच्छा आहे असं समजून आपलं विहित कर्म केलं तर ते ईश्वराचा कै पक्ष घेण्यासारखं आहे. आणि ब्राह्मणाची चिंता वाहणे असंही म्हटलेलं आहे. बहुजनासी साहणे, देणे ईश्वराचे. समर्थ पुढे सांगतात धर्मस्थापनेचे नर, ते ईश्वराचे अवतार, झाले आहेत पुढे होणार, देणे ईश्वराचे. धर्मस्थापनेचे नर, ज्यांनी ज्यांनी धर्माची पुनःस्थापना केली, धर्माला ग्लानी आली होती, समाजाची बांधणी जेव्हा सैल झाली होती, पुन्हा समाज बांधला, घट्ट केला, एकत्रित आणला, अशा धर्मस्थापनेचे नर पूर्वी झाले आहेत, आताही आहेत आणि पुढेही होणार आहेत. आणि झाले आहेत पुढे होणारं हे देणे ईश्वराचे. ईश्वर हा त्या लोकांवर कृपा करतो असं म्हटले. ज्या समर्थ पुरुषांमुळे सद्धर्माची उभारणी होते ते सगळे पुरुष म्हणजे ईश्वराचंच देणं आहे. कारण समर्थ आणखीन पुढे म्हणतात उत्तम गुणाचा ग्राहिक, तर्क तीक्ष्ण विवेक, धर्मवासना पुण्यश्लोक, देणे ईश्वराचे. गुणी गुणम वेत्ती, गुणी माणसालाच दुसऱ्याच्या गुणांची जाणीव असते. त्यामुळे जो गुणग्राहिक आहे, त्यामुळे जे स्वतः सद्गुणी असतात तेच दुसऱ्यामधली गुणांची चांगली पारख करतात. असे जे लोक आहेत किंवा त्यांना
उत्तम सारासार विवेक साधतो, किंवा ज्याला आपण नीरक्षीर विवेक म्हणतो, असा विवेकही अशाच लोकांना साधत असतो. त्यांची वासना कशी असते? शुभ वासना असते, त्यांच्या हातून अनेक पुण्यकर्म घडतात. असे जे लोक आहेत ना, त्यांचं ह्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. सकळ गुणामध्ये सार तजविजा विवेक विचार, जेणे पाविजे पैल पार देणे ईश्वराचे. अरत्र परत्रीचा असं म्हटलेलं आहे. पैल पार जायचे. कुठे पैल पार? पलीकडे जायचे, या भवसागराच्या पलीकडे जायचे. तर कसं जायचं आहे? सकळ गुणामध्ये सार. आता हा सार काय आहे? प्रपंच, परमार्थ, भुक्ती, मुक्ती, अभ्युदय, निश्रेयस या सगळ्याचा विवेक असणं हा सगळ्या गुणामधला सर्वात श्रेष्ठ असा गुण आहे, असं समर्थाने सांगितलं आहे. आणि हे जर का हा गुण आपल्यामध्ये असेल, विवेक गुण हा इतर सगळ्या गुणांमधला श्रेष्ठ गुण आहे, विवेक अंगामध्ये बाळगला पाहिजे. आपण काय करतो? सर्वसामान्य प्रापंचिक लोक काय करतात? शरीराचं शृंगार करतात, शरीराला नटवतात, सजवतात, त्याची काळजी घेतात. पण अंतर शृंगारण्यासाठी काय करायला पाहिजे? समर्थ म्हणतात, नाना वस्त्रे नाना भूषणे. वस्त्र अलंकार घालून आम्ही देहाला नटवतो. येणे शरीर शृंगारणे, विवेके विचारे राजकारणे, अंतरशृंगारी जे. विवेक विचार आणि राजकारणाने अंतरंग शृंगारायचे, आपल्याला एवढंच करायचे. आता शरीर शृंगारणं आम्हाला सोपं आहे, अंतरंग शृंगारण्यासाठी काय करायचे? बरं, आमच्याकडे काही नाही आहे, आपल्याकडे रडगाणी खूप असतात बरं का, आपण एक्सक्युजेस खूप देतो, आपल्याकडे सबबी खूप आहेत. आम्ही म्हणतो की आमच्याकडे नाही चांगलं रूप, नाही चांगला पैसा, नाही चांगली बुद्धी, आमच्याकडे काहीच नाही आहे. पण ठीक आहे ना, हे काहीही नसलं तरी तुमच्याकडे एक गुण असायलाच पाहिजे. समर्थच सांगतात, रूप लावण्य अभ्यासिता न ये, सहज गुणाशी न चाले उपाये, काहीतरी धरावी सोये आगंतुक गुणाची. रूप काही आपल्याला पालटता येत नाही फारसं, जसं आहे तसं, जी उंची, जो रंग, जे डोळे नाक दिला आहे ते ठीक आहे. रूप लावण्य अभ्यासिता न ये, त्याचा अभ्यास करून त्याच्यामध्ये फार फेरफार करता येत नाही. सहज गुणाशी न चाले उपाये, जे माझ्या अंगात गुण आहेत, साधे गुण आहेत, त्याच्यावर काही वेगळा उपाय करता येत नाही. मग काय करायला पाहिजे माणसानी, सगळ्याच माणसानी? काहीतरी धरावी सोये आगंतुक गुणाची. ॲडिशनल काहीतरी वाढवा. तुमचं नाक असं नकटं आहे तर ते सरळ करता येणार नाही, रंग काळा आहे तर तो गोरा करता येणार नाही. पण आगंतुक गुण, ॲडिशनल काहीतरी क्वालिटीज आपल्याला वाढवायला पाहिजे. आणि या दासनवमीच्या निमित्ताने आपल्याला हेच शिकायचे की माझ्यातले सद्गुणांचं संवर्धन करता यायला पाहिजे. आणि मग ते करता करता आपल्याला कसं व्हायचं आहे? या थोर पुरुषांच्या जवळपास तरी पोचता येईल का? निदान त्यांच्या सहवासात तरी राहता येईल का? पण हे थोर पुरुष कसे असतात? जो जनामध्ये वागे ते ओळखू येत नाहीत बरं का. हे थोर पुरुष असं काही त्यांच्या कपाळावर लेबल लावलेलं नसतं, ते सर्वसामान्यांसारखेच दिसतात. जो जनामध्ये वागे परी जना वेगळी गोष्टी सांगे. माणसातच साध्या सामान्य लोकातच राहतो, पण जना वेगळी गोष्टी सांगे. ज्याचे अंतरी ज्ञान जागे तोची साधू. ज्याच्या अंतरामध्ये ज्ञान आहे, ज्ञान म्हणजे भौतिक ज्ञान नाही, आत्मज्ञान ज्याच्यामध्ये आहे तोची साधू, असं समर्थाने सांगितलं आहे. आणि हे सगळं झाल्यावर सुद्धा त्या परमेश्वराविषयी कृतज्ञता बाळगायची, त्याला धन्यवाद द्यायचे, त्याचं ऋण मान्य करायचं आहे. मी कोणीच नाही, मी तुझ्या हातातलं साधन आहे. आणि समर्थ हे नुसतं सांगून थांबत नाही आहेत, तर एवढा संपूर्ण दासबोध लिहून झाल्यावर सुद्धा समर्थ त्याचं श्रेय काही आपल्याकडे घ्यायला तयारच नाही आहेत. ते म्हणतात, सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मनुष्याचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. ऐसी, आणि शेवट करताना तर या दासबोधातली शेवटची ओवी तर फारच गोड आहे. ऐसी ही विचारांची कामे. ही कामं कशाची आहेत? ऐसी ही विचारांची कामे, उगेच भ्रमो नये भ्रमे, जगदीश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम. या जगदीश्वराने सगळं क्रमाने करून ठेवलेलं आहे. तुम्हाला काय करायचे? फक्त त्याच्यामध्ये वावरायचे. या सृष्टीचक्राला बाधा न आणू देता आम्हाला वावरायचे. जेवढं काही आम्हाला परमेश्वराने दिलं आहे, चांगल्या गोष्टी ज्या दिल्या आहेत त्या परमेश्वराच्याच
पायापाशी चरणापाशी अर्पण करायचे आहेत आणि त्याला कृतज्ञतेने म्हणायचे, देणे ईश्वराचे. जे काही तू मला दिलं आहेस, मी तुझा दासच आहे, मी तुझं साधन आहे, माझ्याकडनं जेवढी सेवा करवून घेता येईल तेवढी तू करवून घे. हे देणे ईश्वराचे आपल्याला मान्य करायचे. नाहीतर आपण उगीचच काहीतरी अहंकाराच्या भरामध्ये काहीतरी स्वतःला उगीचच मोठे समजत असतो. पण मी कोणीही नाही आहे. एवढ्या मोठमोठ्या काळाच्या ओघामध्ये कितीतरी लोक कितीतरी मोठमोठाली कार्य करून गेले आणि मी त्याच्या मानाने काहीच नाही. समर्थ स्वतः म्हणतात करुणाष्टकामध्ये, तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. एवढं कार्य करूनसुद्धा किती नम्रता आहे. प्रत्येक समासाच्या शेवटी समर्थ म्हणतात, न्यूनपूर्णते क्षमा करावे श्रोतीजने. श्रोत्यांनी मला क्षमा करावी माझं काही चुकलं असेल तर. एवढी प्रतिभा, एवढं वैभव, एवढं ज्ञान, एवढं आत्मज्ञान असतानासुद्धा समर्थांच्या अंगी जी नम्रता आहे, जी विनयशीलता आहे, त्याच्या शतांशाने तरी जरी आपल्यात आली आणि ती खऱ्या अर्थाने, नुसती नाटकी बोलणं नाही, दांभिकपणाने नाही, खऱ्या अर्थाने ही नम्रता, ही विनयशीलता जर का आपल्यात आली तरच या दासनवमीला आपण समर्थांच्या चरणी काहीतरी अर्पण करू शकू असं वाटतंय. त्यामुळे या दासनवमीच्या निमित्ताने थोडासा अगदी अल्प प्रमाणात या दासबोधातल्या 1-5-6 ओव्यांचा आपण विचार केला. इथेच थांबूया. समर्थांच्याच भाषेत सांगायचं झालं तर, मी कोणीच नाही आहे, सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मनुष्याचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती.